ऐकून घ्या, तुमचं ऐकलं माझं ऐकून घ्या. दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलं. छोट्या राज्यांचा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अचानकपणे चर्चेला आला. या प्रसंगी जे काही वक्तव्य झाली, जे काही खडाजंगी झाली शाब्दिक अशी, ती आपण पहिले बघूयात. म्हणजे अजित पवारांचं ते वाक्य काय होतं आणि त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती काय प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडीचं सरकार विदर्भ मराठवाडा विकास मंडळ, आता वैधानिक म्हणत नाही त्याला विकास मंडळ म्हणतात, डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ह्या मताचेच आहे. ते झालं पाहिजे, ह्याबद्दल सरकारचं दुमत असायचं अजिबात कारण नाही. स्वतः राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं, मी पण सभागृहामध्ये सांगितलं. हे सगळं होत असताना अर्थसंकल्प मी ज्यावेळेस 8 तारखेला मांडणार आहे त्यावेळेस देखील जे काही वैधानिक विकास मंडळाचे हे आहेत ठरलंय त्या प्रकारेच त्याचे आकडे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. नंबर 1 आणि नंबर 2 कधी होणार आहे, आमचं लवकरात लवकर करायचं चाललेलं आहे. पण कॅबिनेटनी एक निर्णय घेतलेला आहे, 12 नावं विधान परिषदेची राज्यपाल महोदयांकडे पाठवली. ऐकून घ्या, तुमचं ऐकलं माझं ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस आपल्याला मुनगंटीवार साहेब काय म्हणले, 10 दिवसाचं अधिवेशन 10 नंबरी झालं पाहिजे. 10 नंबरी काय, आणखीन कुठला नंबर लावून तसं करू आपण. फक्त त्या संदर्भामध्ये देखील ज्या दिवशी 12 नावं जाहीर होतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ मराठवाडा विदर्भाची घोषित केली जाते. दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलं. 12 आमदारांकरता विदर्भ मराठवाड्याला ओलीस ठेवलं तुम्ही. ओलीस ठेवला तुम्ही, ओलीस. अध्यक्ष महोदय, किती राजकारण अध्यक्ष महोदय. विदर्भ मराठवाड्याचं कवच अध्यक्ष महोदय. ही जर मंडळं नसती तर अध्यक्ष महोदय कसं लुटून नेला या सभागृहात आम्ही वारंवार मांडलाय. या सभागृहामध्ये तर एकदा अध्यक्ष महोदय, अजितदादा आपल्या लक्षात असेल, बजेट तुम्हाला परत घ्यावं लागलं होतं कारण वैधानिक विकास मंडळ आमच्या हाताशी होती आणि त्यामुळे तुम्हाला बजेट मांडता आलं नव्हतं. परत जाऊन त्या बजेटमध्ये विदर्भ मराठवाड्याचे पैसे द्यावे लागले होते. आणि अध्यक्ष महोदय, ही अपेक्षा नाही आहे. या ठिकाणी ते 12 करतील तर राज्यपालांचा आणि तुमचा विषय आहे तो. या सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय घेणं देणं आहे. राज्यपाल हे काही कुठल्या पक्षाचे थोडी आहेत, ती अथॉरिटी आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे आज तुम्ही जे म्हटलेलं आहे दादा, माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशा प्रकारे बिलकुल म्हणू नका. विदर्भ मराठवाड्यातली जनता माफ करणार नाही. 12 आमदारांकरता तुम्ही जर ओलीस ठेवलं ना, माफ करणार नाही. अरे सोडा, तुम्ही जर त्या ठिकाणी दिलं नाही, संघर्ष करून मिळवू. ही भीक नाही आहे, ही विदर्भ मराठवाड्याला भीक नाही आहे. आम्ही भिकारी नाही आहोत. या ठिकाणी आमचं हक्काचं आहे. जे या ठिकाणून तुम्ही नेलेलं आहे ते मागितलेलं आहे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही वैधानिक विकास मंडळ करा की करू नका, पण जे काही संविधानाने दिलेलं आहे ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हे जे दादांनी म्हटलेलं आहे याचा मी पूर्णपणे निषेध करतो. आपल्या असं लक्षात येईल की वैधानिक विकास मंडळ ही तरतूद कशासाठी करण्यात आली, की ज्या भागाचा विकास झालेला नाही त्या ठिकाणी निधीची तरतूद देऊन, जास्तीची तरतूद करून तो भाग इतर राज्याच्या बरोबर आणण्यासाठी म्हणून ही तरतूद केली गेलेली होती. ही तरतूद का करावी लागली, तर मराठवाडा आणि विदर्भ हा प्रदेश इतर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये मागे पडला. आणि मग ह्याच्यातून जो मुद्दा पुढे येतो की जर तुम्ही आम्हाला मागे ठेवणार असाल, आमच्याशी सापत्न वागणूक देणार असाल, सावत्र भाव ठेवणार असाल, तर आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही, आम्हाला वेगळं राज्य पाहिजे. ह्याच्यातला विदर्भाचा आणि मराठवाड्याचा वेगळा मुद्दा का आहे ते पण लक्षात घ्या. विदर्भ हा तेव्हाच्या मध्य प्रांताची राजधानी होता. त्याचप्रमाणे मराठवाडा हा हैदराबाद संस्थानामध्ये होता. मराठवाड्याचे 5 जिल्हे म्हणजे हे आताचा जो संयुक्त महाराष्ट्र आपण नकाशामध्ये पाहतो याचे हे भाग नव्हते. नंतर हे महाराष्ट्रामध्ये सामील झाले. महाराष्ट्रामध्ये सामील होत असताना नागपूर करार झाला की त्या अन्वये म्हणजे असं पहिल्यांदाच घडलं की ज्या ठिकाणी ज्या प्रदेशाला राजधानी होती आणि ती राजधानी नंतर उपराजधानी झाली. म्हणजे एरवी एखादा प्रदेश नवीन तयार होतो आणि नवीन राजधानीची मान्यता मिळते असं आपण बघतो. विदर्भाच्या बाबतीतलं तर अन्याय असं झालेलं आहे की नागपूर ही राजधानी होती मध्य प्रांताची आणि महाराष्ट्रामध्ये येऊन ती उपराजधानी झाली. त्यामुळे ती मागणी समोर आलेली होती.
हा जो विचार आहे समोर की वेगवेगळे प्रदेश त्यांच्यावरती अन्याय होतो आणि त्यांच्यामधून मागणी समोर येते की आम्हाला स्वतंत्र राज्य केलं पाहिजे. आपल्याच बाजूला म्हणजे मराठवाड्याला लागून असलेला जो प्रदेश होता तेलंगणाचा, मराठवाडा तेलंगणा जे आता तेलंगणा राज्य आहे आणि कर्नाटकातले 3 जिल्हे मिळून हैदराबाद संस्थान होतं. तुमच्या असं लक्षात येईल की तिथे सुद्धा याच पद्धतीची मागणी समोर आलेली होती या तेलंगणाची. आणि आंध्र प्रदेश जो होता, विशाल आंध्र त्याला म्हणतात, की सगळे तेलुगू भाषिक प्रदेश एकत्र आल्याच्या नंतर या जिथं राजधानीचं गाव होतं हैदराबाद त्या प्रदेशात सुद्धा अन्याय झाला असं त्यांना वाटलं. त्यांनी तीव्र लढा दिला आणि तेलंगणा हे राज्य वेगळं झालं. या निमित्तानं आपल्याला एकूणच भारताच्या याच्यामध्ये छोट्या राज्यांची मागणी समोर वारंवार का येते आणि ती खरं का करायला पाहिजे याच्यावर थोडीशी आपण चर्चा करूया. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे याच्यातून आता अस्मितेचे विषय पूर्णपणे बाजूला ठेवले पाहिजेत. जी चर्चा आपल्याकडे विधानसभेमध्ये झाली त्याच्यामधला आर्थिक मुद्दा आपण समजून घेऊयात, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवूयात. संपूर्ण भारताचा विचार केला तर 135 कोटीसाठी 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश अशी सध्याची परिस्थिती आहे. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश झाल्याच्या नंतर तुम्ही अमेरिकेशी तुलना करा. अमेरिकेमध्ये फक्त 35 कोटी लोकसंख्या आहे आणि 50 राज्य आहेत. म्हणजे एक सर्वसाधारणपणे गणित तुमच्या लक्षात येईल. अमेरिकेलाही 35-36 कोटी लोकसंख्या आणि त्यांच्याकडे असलेल्या राज्यांची संख्या 50 आहे आणि ह्या भारतामध्ये 135 कोटी लोकसंख्या आहे आणि त्या ठिकाणी राज्यांची संख्या फक्त 28 आहे आणि केंद्रशासित प्रदेश ज्याचा खरं तर भाग फार छोटा आहे. बरं, केवळ आपण ही तुलना अमेरिकेशी करतोय तो वेगळा देश आहे म्हणून असं नाही. तुम्ही अजून एक मुद्दा लक्षात घ्या. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा एकूण संस्थांची संख्या 565च्या पुढे म्हणजे 600च्या जवळपास संस्थानं होती. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर 600 छोटी छोटी राज्य भारतामध्ये 1947ला होती. हैदराबाद सारखं, बडोदा सारखे थोडे मोठी संस्थानं जर वगळली तर बाकीची जिल्ह्याची सारखी इतकी छोटी अशी संस्थानं होती. असं समजूयात आपण की त्या ठिकाणची असलेली राजेशाही मध्ययुगीन संकल्पनेप्रमाणे असलेली बाजूला जाऊन त्या ठिकाणी लोकशाही आली. तरीही ते आहे तसंच ठेवायचं म्हणलं असतं तरी भारतामध्ये एकूण 600 राज्य होऊ शकली असती. पण ठीक आहे, काही जणांचा फक्त काय विभाग अतिशय छोटा होता, प्रदेश अतिशय छोटा होता. प्रत्यक्ष प्रशासनाला इतकी अगदीच किरकोळ असलेली लोकसंख्या पण अवघड गेली असती, शक्य झालं नसतं. म्हणून आपण त्यांच्या एकत्रीकरण करून पण आपण काय केलं की आपण जी मोठी मोठी राज्य तयार केली ती राज्य तेव्हा ज्या लोकसंख्येला त्याच्यासाठीचं काम चालू होतं, आता लोकसंख्या वाढली, लोकांच्या गरजा वाढल्या आणि आता प्रदेश म्हणजे अस्मितेचा भाग हा विषय बाजूला ठेवून प्रदेश म्हणजे प्रशासन, प्रदेश म्हणजे त्या ठिकाणचे विकास कसा करता येऊ शकतो, त्या ठिकाणी बाकीची सगळी साधनं कशी आपल्याला हे करता येऊ शकतात. एक म्हणजे पहिला जो मुद्दा समोर येतो आता म्हणजे या महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या चर्चेतून हिची सुरुवात झाली. आपण संपूर्ण भारताचा विचार करूयात महाराष्ट्र बाजूला ठेवून. पहिली गोष्ट म्हणजे आता प्रशासनाच्या दृष्टीनं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विचार करून राज्यांची निर्मिती व्हायला पाहिजे. अस्मितेचा विषय बाजूला ठेवा. फक्त जो प्रदेश आपण निवडलेला आहे त्या प्रदेशाची भाषा एक असावी हे व्यवहारता ठीक आहे. म्हणजे सगळा मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून त्याचा महाराष्ट्र आपण करतोय हे तेव्हा ठीक होतं. पण आता जेव्हा विदर्भ म्हणतो तेव्हा संपूर्ण विदर्भाची भाषा मराठी आहे, मराठवाडा म्हणतो तेव्हा मराठवाड्याची भाषा मराठी आहे, पश्चिम महाराष्ट्र म्हणतो, खानदेश म्हणतो किंवा कोकणसह मुंबई आणि तो प्रदेश म्हणतो तेव्हा त्याची एकच भाषा आहे. त्यामुळे आता पहिला जो मुद्दा समोर येतो तो की सलग असा प्रदेश पण त्याची लोकसंख्या साधारणतः 2 ते 3 कोटीची लोकसंख्या असलेला प्रदेश एकत्र करून त्याचं राज्य निर्माण झालं पाहिजे. आजचे जे 28 राज्य आहेत तो भारताचा नकाशा जर डोळ्यापुढे आणला तर आपल्या असं लक्षात येईल की 9 राज्य अजून आजही असे आहेत की ज्यांची लोकसंख्या 5 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे जी प्रत्यक्ष प्रशासकीय पातळीवरती हाताळायला कठीण अशी, जसं महाराष्ट्र 11-12 कोटीचा आहे, उत्तर प्रदेश 19 कोटीचा आहे, अशी जर संख्या आपण मोजली तर सगळ्यात मोठा उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र, मग पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशही म्हणजे तेलंगणा बाजूला झाल्याच्या नंतर उरलेला जो आंध्र प्रदेश आहे रायलसीमापासून ते वरती विजयवाडापर्यंत अशी खूप मोठी लांबलचक पट्टी आहे. त्याचे पण 2 विभाग करता येऊ शकतात. गुजरात पण 6 कोटीच्या पुढे आहे. म्हणजे जी सगळी राज्य आता सध्या 5 कोटीच्या पुढे आहेत अशी 9 मोठी राज्य त्यांचं विभाजन होणं, उत्तर प्रदेशात 4 ते 5 भागामध्ये विभाजन करता येऊ शकतं. पहिला मुद्दा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये छोटी छोटी राज्य तयार करणं ही काळाची गरज आहे, प्रशासनाची गरज आहे.
दुसरा मुद्दा, अस्मितेचे विषय पूर्णपणे बाजूला ठेवून आपल्याला जो समतोल विकास करायचा आहे त्याप्रमाणे ह्या राज्यांचा विचार करावा लागेल, न की जुने जे विषय होते तसे विषय घेऊन आता राज्यांचा विचार करता येणार नाही, करू पण नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वारंवार एखाद्या राज्याची निर्मिती झाली की असा प्रश्न टीकाकार विचारतात त्याचे विरोधक असलेले की हे राज्य, त्याला स्वतःच उत्पन्न नाही, ते राज्य चालणार कसं? हा इतका बालिश प्रश्न आता होऊन बसलेला आहे अर्थशास्त्राच्या दृष्टीनं. कारण की जेव्हा आपण जीएसटी, वस्तू आणि सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणला, पूर्ण भारतामध्ये एकच कर रचना आली. आता राज्यांना स्वतंत्रपणे कर म्हणजे आपली कर रचना आता राज्यामध्ये वेगळी नाहीये. संपूर्ण भारत वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन मार्केट, म्हणजे पूर्ण भारत ही एकच मोठी बाजारपेठ आहे असं संकल्पून आपण गेल्या काही दिवसांपासून, काही वर्षांपासून पावलं उचललेली आहेत. अशा ह्याच्यामध्ये राज्यांच्या सीमांना फारसा अर्थ उरलेला नाही. कुठलंही राज्य हे त्याला काहीतरी स्वतंत्र उत्पन्न आहे म्हणून ते राज्य चालू आहे असं आता शिल्लक राहिलेलं नाही. फक्त पेट्रोल आणि अल्कोहोल म्हणजे दारूवरती वेगळा कर प्रत्येक राज्य लावतं, हे जर सोडलं तर बाकी सगळे कर सगळ्या पूर्ण भारतासारखे आहेत. कृषी कायद्यानुसार कृषीच्या व्यापारावरची पण बंधन आता उठलेली आहेत. म्हणजे एकूणच सगळा भारत हा जर एक बाजारपेठ होत असेल आणि सगळ्या भारतामध्ये एकच कर रचना असेल, मग अशा वेळी कुठलाही प्रदेश हा केंद्राचा जो एकूण जर कराची जी संरचना केलेली त्याच्यातला एक म्हणजे कर वसूल करणे, केंद्राचा जो वाटा असतो तो केंद्राला आणि उरलेला एक विशिष्ट वाटा राज्यांना, ह्याच्याशिवाय त्या राज्याला वेगळी आर्थिक दृष्ट्या भूमिका नाही. त्यामुळे आता एखादा प्रदेश छोटा किंवा मोठा करत असताना त्याला उत्पन्न नाही तो चालणार कसं, हा प्रश्न पूर्णपणे निसंदर्भ होऊन गेलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, संविधानामध्ये तरतूद अशी आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचं वाटप झालं पाहिजे. संपूर्ण भारताला जेवढं उत्पन्न येतं कराचं किंवा कुठल्या रूपातलं, त्या सगळ्या उत्पन्नावरती सगळ्या 135 कोटी लोकांचा अधिकार आहे. कोणी असं म्हणू शकत नाही की हे उत्पन्न कुठून आलेलं आहे. बऱ्याचदा तांत्रिक दृष्ट्या असतं, म्हणजे एखाद्या मोठ्या उद्योगाचं समजा कार्यालय मुंबईमध्ये आहे तर दिसत असताना तो कर मुंबईला गोळा झालेला दिसतो. याचा अर्थ असा नसतो की केवळ मुंबईतल्याच लोकांनी मेहनत केली आणि त्यामुळे ती उलाढाल झाली आणि त्यामुळे तो कर देशाला मिळाला, असं होत नाही. सगळ्या जगभरामध्ये उलाढाल झालेली असली तरी टाटा कंपनीचं कार्यालय समजा मुंबईला आहे, दिसताना कागदोपत्री कर मुंबईचा दिसतो. त्याच्यामुळे जे लोक असं म्हणतात की एखादं राज्य छोटा असेल त्याला उत्पन्न चालणार कसं, तो प्रश्न आर्थिक दृष्ट्या आता बावटपणाचा ठरतो आहे. सगळा भारत हा एकत्र आल्याच्या नंतर आता प्रदेश हा फक्त त्या कर रचनेचे गोळा करणारी एक यंत्रणा इतकंच फक्त उरलेली आहे. अजून एक पुढचा मुद्दा समोर आता येतो असा आहे की संरचना निर्माण करत असताना रस्ते आपल्याला करायचे आहेत, रेल्वे करायचे आहेत, आपल्याला पाण्याची योजना करायची आहे, विजेचं धोरण राबवायचंय. या सगळ्यासाठी आता प्रदेशाच्या सीमा ह्या बंधन म्हणून चालणार नाहीत. पाणी वाटपाचा जो प्रश्न आता फार तर आपण उत्तर आणि दक्षिण असा भौगोलिक दृष्ट्या फक्त फरक करू शकतो, कारण की त्या सगळ्या ज्या नद्या आहेत उत्तरेतल्या आणि दक्षिणेतल्या या दोन नद्यांमध्ये थोडासा फरक भौगोलिक दृष्ट्या त्यांच्या खोऱ्यामध्ये करता येऊ शकतो. पण अन्यथा सगळ्या पाणी वाटपाच्या दृष्टीनं देशाचाच एकत्रित विचार करावा वगैरे स्वतंत्रपणे करता येणार नाही. अन्यथा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहत जाणाऱ्या नदीच्या वरती दोन्ही राज्यांचे भांडणं होतील. हा अनुभव भारताने यापूर्वी घेतलेला आहे. रेल्वेची उभारणी करत असताना सुद्धा राज्याप्रमाणे वेगवेगळे तुम्हाला त्याचे नियम आणि धोरणं ठरवून चालणार नाही. विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा आता प्रचंड प्रमाणात विजेच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे आणि सगळं भारत कर रचनेच्या दृष्टीनं एक असेल तर विशिष्ट ठिकाणी उद्योग उभे केले तर फायदा मिळतो आणि दुसरीकडे फायदा मिळत नाही, असं आता नाही जसं पूर्वी होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणची विजेची गरज बदललेली असायची, आता तसं उरलेलं नाहीये. रस्ते असो, वीज असो, पाणी असो, रेल्वे असो, विमान असो, आता विमान वाहतूक ही देशांतर्गत मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून छोट्या छोट्या गावांमध्ये विमानतळ उभं करावीत अशी एक प्रस्ताव समोर आलेला होता. या सगळ्यासाठी प्रत्येक म्हणजे काय म्हणता येईल स्थानांचं एकमेकांशी त्याचा हे वाढलेला आहे, संपर्क वाढलेला आहे, म्हणजे लोकांचा प्रवास वाढलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून. सगळ्यात शेवटची जी गोष्ट आहे या सगळ्यामध्ये येते ती की लोकसंख्या वाढल्याच्या नंतर सगळीकडचं म्हणजे प्रशासन अगदी खालच्या लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला विकेंद्रित म्हणजे सगळे निर्णय मुंबईला होणार आहे, सगळे निर्णय काहीतरी लखनौला होणार आहेत, सगळे निर्णय भोपाळला होणार आहेत. अशी परिस्थिती त्या भागात विविध भागात त्या ह्याच्यात पसरलेल्या लोकसंख्येसाठी अन्यायकारक असते. मग हे निर्णय पण विकेंद्रित झाले पाहिजे. आणि तसं असेल तर छोटी राज्य म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर फक्त ही मागणी विदर्भाची आणि मराठवाड्याची आहे असं नाही.
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणसह मुंबई असे 5 राज्य तरी महाराष्ट्राची झाली पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटतं की वेगळं राज्य मागितलं म्हणजे सध्या जी मुंबई आहे, म्हणजे सध्या जो मुख्यमंत्री मुंबईचा आहे, उद्या मराठवाडा झालं की मराठवाड्याचा एक मुख्यमंत्री, जसा त्याचा डामडोल तसा ह्याचा डामडोल. ही कल्पना बाजूला ठेवा. नवीन राज्याची मागणी करत असताना म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एकूण 50 राज्य, आपण 100 तर होतील की नाही नंतरचा मुद्दा आहे, आज 28 आहे, त्यांची संख्या वाढून किमान 50 व्हावी. पण ही नवीन राज्य ही सुटसुटीत असावी. प्रशासनाच्या पातळीवरती भव्य असा डामडोल उभा करणे आणि त्याच्यातून सर्वसामान्य जनतेला काहीच न मिळणे. नोकरशाही ही अनुत्पादक असते. नोकरशाही स्वतः कुठलंही उत्पन्न करत नाही. सरकारला स्वतःच म्हणून काही उत्पन्न नसतं. लोकांनी कर दिल्याच्या नंतरच सरकार चालतं. इंग्रजांच्या काळामध्ये प्रचंड मोठी नोकरशाही आणि तिचा एक दबाव सर्वसामान्य लोकांवरती पडावा अशी इंग्रजांची भूमिका होती. पण त्याच पद्धतीनं आपण आपली नोकरशाही चालू ठेवली ना. आजही सरकारी नोकरी, सरकारी कार्यालय ते सगळं म्हणल्याच्या नंतर त्याचा एक दबाव सर्वसामान्य लोकांवरती येतो आणि लोक सरकारी कार्यालयात जायला भितात. त्याचं कारण असं आहे की तुमच्यावरती अन्याय जास्त होईल की काय अशी शंका वाटायला लागते. म्हणून आता जेव्हा छोटे राज्य म्हणत असताना मोठ्या राज्याचा कापून काढलेला तुकडा म्हणजे छोटं राज्य नव्हे. आता छोटं राज्य म्हणत असताना सुटसुटीतपणा प्रशासनातला यावा, एकूण प्रशासनाचा ताण कमी व्हावा, आर्थिक दृष्ट्या नोकरशाही किमान असावी. 100 समजा IAS अधिकारी लागणार असतील तर त्याचे 5 राज्य केल्यानंतर त्याचे 20-20 सगळ्यांना IAS अधिकारी वाटून दिले अशी अपेक्षा नवीन राज्यांमध्ये नाही. नवीन मध्ये केवळ सरकारी नोकरी झाली, पद तयार झाले, तालुका निर्माण झाला, जिल्हा निर्माण झाला, राज्य निर्माण झालं की प्रचंड मोठी सरकारी यंत्रणा पण त्याच्यावर वाढायला लागते. अशी अपेक्षा नवीन राज्यांमध्ये नाही. ही नवीन राज्य ही उत्पादक अशी असावी, ज्यांच्यामध्ये अनुत्पादक अशी नोकरशाही कमी असावी. आणि तंत्रज्ञानाचा जो नवीन फायदा आता होतो आहे, एक फरक लक्षात घ्या की पूर्वी मुंबई हे समजा राजधानी आहे, सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळे अधिकारी जाणार मुंबईला, त्यांची काहीतरी बैठक असणार आणि ते वापस येणार. आता नवीन तंत्रज्ञानामध्ये प्रत्येक ठिकाणच्या अधिकाऱ्यांना उठून राजधानीच्या ठिकाणी जायला पाहिजे अशी गरज नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि इतर गोष्टीद्वारे तुम्ही संपर्क करू शकता. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असं लक्षात घ्या. आता हे अस्मितेचे विषय बाजूला ठेवा. जो सगळा वेगवेगळा भारताचा भाग आपल्याला मागास आणि काही पुढारेला असा दिसतो, हा जर समतोल दूर करायचा असेल तर किमान 50 राज्य निर्माण झाली पाहिजेत. ही सगळी राज्य ही अस्मितेचे विषय, भावुक विषय पूर्णपणे बाजूला ठेवून विकासाच्या दृष्टीनं समतोल विकास व्हावा अशा दृष्टीने ही झाली पाहिजे. या सगळ्या राज्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय वाढलेली आणि अनुत्पादक अशी नोकरशाही कमी करून सुटसुटीत असं प्रशासन व्यवस्था आणली पाहिजे. तरच आपण चांगल्या पद्धतीने विकास साधू शकू. भारताची सध्याची रचना बघता किमान 50 राज्यांची गरज आहे.